ओनर बघायला मिळतील जयेश तांडेल. कर्णधार पद भूषवत असताना कुठेतरी दोन मातब्बर खेळाडू आपल्याला मात्र आमने सामने बघायला मिळतील. एका बाजूला जेटी जयेश तांडेल आणि दुसऱ्या संघाकडून आपल्याला बघायला मिळेल धनेश भोईर. हे दोन मातब्बर खेळाडूंमधली चकमक चुरस ईर्ष्या बघायला मिळेल आपल्याला. चला आता मात्र पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. निशांत म्हात्रे, त्याच्या समोर एक फलंदाज सरपंच बबलू ऑन स्ट्राईक. आणि एक ज्वेल एंड कडून सुरुवात होत असताना हा जस्ट स्टिअर केला बिटवीन द टू फिल्डर्स. हा जातोय चंदन दान करत चेंडू सीमारेषा पार. हा लाईक KCCL 2026 दर्जेदार चौकार. प्रतीक, सुरुवात जबरदस्त झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार. नक्कीच चौकाराच्या साह्यानं सुरुवात झाली आहे डेंटिल रॉयलची, परंतु यावेळी पारितोषिक लावलं जात आहे रेड डेव्हिल संघाला. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल आदित्य सालवी यांच्याकडनं प्रत्येक गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल. हा गोलंदाजाने मात्र कमबॅक केला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ डिलिव्हरी दॅट इज राईट डाऊन मारी परफेक्टली बुंदा. इट्स अ विकेट. फर्स्ट विकेट ऑन दिस बिग ओकेजन. सुपर 6च्या लढतीमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर निशांतने मात्र आता मात्र कमबॅक केलाय. दुसऱ्या चेंडूवरती सरपंचाला माघारी परतवलाय. चांगला खेळ बघायला मिळेल. निश्चितच दोन मातब्बर संघ आहेत आणि ही पहिलीच चुरस पहिल्या दोन चेंडूवरती बघायला मिळते. दणदणीत चौकार टोलवला ऑफ साईडला बबलूने. त्याच्यानंतरच्या चेंडूवरती गोलंदाजांनी केलाय कमबॅक, विकेट मिळवले. काय म्हणशील प्रतीक? नक्कीच अमरदादा, निशांत म्हात्रेकडे गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, चांगला गोलंदाज आहे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, याच्याकडे व्हेरिएशन आहे. पहिल्या चेंडूवरती मार खाल्ल्यानंतर मात्र दुसरा चेंडू गतिवान फेकला, खोलवर टप्प्याचा फेकला आणि मात्र फलंदाजाला बाद केलं. अनुभव आहे निशांत म्हात्रेकडे, चांगला गुणवान खेळाडू आहे. New man onto the crease in at number 3, the Mr. 360, the Sarsenapati of the team, Mr. Jayesh Tandel on the wicket. स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. ह्याचा खेळ आपण कित्येक वेळा बघितलाय. जर क्रमवारीत जर कुठल्या खेळाडूला अग्रगण्य गणायचा असेल करावे गावामध्ये तर निश्चित ह्याचं नामांकन केलं जाईल, कारण त्याचा खेळ आपण अनुभवलाय आणि त्याचा चाहता वर्ग भरपूर आहे. त्याच्यावर प्रेम करणारा अमाप करावे गावातील क्रिकेट प्रेमी आपण बघतो आणि तसा काय खेळ या सामन्यात या महत्वपूर्ण लढतीत तो नावावर उपास करेल का? हा पहिला चेंडू शॉट ऑफ गुडले चेंडू आणि आता मात्र आउट ऑफ ब्रिज. कुठेतरी श्वास रोखून धरला असेल डेल्टिन रॉयल संघाच्या पाठीराख्याने. मात्र चौकाराने सुरुवात करत असताना आपल्या इनिंगची जयेश. इट्स अ 4 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. नेक्स्ट डिलिव्हरी. अरे हा चेंडू ऑफ साइडला. हा हे जयेश कडचा असलेला क्लास. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर हिज इनिंग. बॅक टू बॅक टू फोर्स. नक्कीच अमरदादा, 360 म्हणून मला उपाधी का दिले त्याचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवत असताना मिस्टर जयेश तांडेल. नक्कीच त्याच्याकडे भरपूर फटके आहेत, चौफेर दिशेला तो खेळू शकतो, म्हणून त्याला 360 म्हणून ही उपाधी दिली आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलतोय. पुन्हा एकदा निशांत म्हात्रे निघतोय. हा चेंडू आता मात्र हलक्या हातानं खेळून काढलाय. खराब क्षेत्ररक्षण विनोद भोईर यांचं. एकाच सिंगल, फक्त आणि फक्त सिंगल घेतली जाते. सिंगल ने मात्र स्कोर पुढे गेलाय. 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. अरे हा चेंडू परफेक्टली बुंदा. रुपेश भोईर सारख्या मातबकर फलंदाजाची दांडी गुल केली आहे. गोलंदाजाचं नाव आहे निशांत म्हात्रे. काय षटक हाताळलंय. 2 सलामीवरांना मात्र माघारी परतवलाय त्याने. यशस्वी षटक म्हणेन मी. प्रतीक, गोलंदाज तेवढा ताकदीचा आहे, पण रुपेश भोईर सारख्या मातबकर फलंदाजाला ह्या चेंडूवरती बाद करणं अनपेक्षित होतं आणि कुठेतरी यश संपादित केलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट फॉर दिस बिग बॅटल. नक्कीच अमरदादा, 3 चौकार जरूर आल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये, परंतु 2 गडी गमावलेत. महत्वपूर्ण
जबरदस्त 20 स्फोटक फलंदाज माघारी परतवलेत निशांत म्हात्रे यांना. 3 चौकार सोडले तरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कौतुक करावं लागेल. 1000 रुपये निशांत म्हात्रे याला लागू झालेले आहेत. आदित्य सालवी यांनी लावलेले पैसे प्रत्येक विकेटसाठी. निशांत म्हात्रेची कमाई होते 1000 रुपये पहिल्या षटकामध्ये. अतिशय चांगलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार पाहिले, 2 धडाकेबाज फलंदाज माघारी परतताना देखील पाहिले. आता मात्र समीकरण थोडस रणनीती वेगळी पाहायला मिळेल, कारण की आता पूर्णपणे जिम्मेदारी एकट्या जयेश तांडेलच्या खांद्यावरती आले. अमरदादा काय सांगशील? ते निश्चित आहे, जयेशकडे क्लास आहे, त्याच्याकडे तो दर्जा आहे, मॅच टेम्परमेंट आहे आणि ह्या सिच्युएशन मध्ये तो कित्येक वेळा गेला असेल आणि कित्येक वेळा खेळ साकारलाय देखील. पण महत्वपूर्ण प्रश्न असेल ते सातत्य ह्या सामन्यात बघायला मिळेल का? कारण हे दिस इज द बिग बॅटल आणि करावगावचं इंटर क्रिकेट म्हटलं ना तर सर्वांना माहिती आहे जयेशची खासियत आणि त्यानुसार गोलंदाजी देखील केली जाईल. कारण दुसऱ्या बाजूला देखील अनुभवी आहेत. विनोद भोईरसारखा अनुभवी गोलंदाज खेम्यात आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण कर्णधाराला बघतो, सरसेनापती धनेश भोईराचा पहिला चेंडू जस्ट लॉकटेड कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. अजून एक चौकार बघायला मिळतो ह्या इनिंग मध्ये. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ स्टार्ट. चला फोन आलेला, आणखी प्रोत्साहन आलाय. मंगेश कडूसाठी सुवर्ण संधी असेल, त्यांच्या कडू बंधूंकडून, कडू बॉयज कडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. चला आता मात्र आज शेवटचा दिवस आहे, हे पारितोषिक आपल्याला बघायला मिळतील आणि तेवढं गरजेचं आहे. ते प्रोत्साहन असेल आपल्या बंधूला, मित्राला, सहकार्याला. आणि हा चेंडू मात्र ऑफ साईडला, आता मात्र प्रोटेक्शन आहे त्या साईडला. क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी दमछाक झाली आहे. एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं गेलं आहे. हे थोडंसं फंबल जयेशसाठी पुरेसं होतं आणि त्याच्याकडचा क्लास दर्जा आपण कित्येक वेळा अनुभवलाय. ह्या दोन्ही मात्र स्कोर पुढे जाईल. स्कोर झाला आता मात्र 19 रन्स आउट ऑफ स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जयेश पोचलाय वैयक्तिक 15 वरती. 5 चेंडू फेस करत असताना कुठेतरी 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना बघायला मिळतोय. 15 रन्स इन इज नेम. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. नशीब बळवंत आहेत फलंदाज जयेश आणि डेल्टिन रॉयलचे, कारण कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केला होता. उचली मिळाली होती, बॅटची कडा जर मिळाली असती तर बिग विकेट झाली असती, पण तसं काही घडताना बघायला मिळत नाहीये. कुठेतरी डोक्यावरती हात देखील मारला होता गोलंदाज आणि यष्टी रक्षक निलेश मडवी याने देखील. नेक्स्ट बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक. कुठेतरी आता मात्र रनअप मध्ये थोडीशी चुकी होताना बघायला मिळते. थोडासा पॉज घेतलाय, थांबलाय, पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. आणि हा चेंडू आता मात्र ग्राउंड शॉटच्या रूपाने खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे त्या साईडला. एकच धाव मिळेल, एका धावाने मात्र स्कोर पुढे जाईल. 20 रन्स. कुठेतरी मोठी मॅच आहे, बिग बॅटल आणि ह्या महत्वपूर्ण लढतीमध्ये कुठेतरी जयेशची खेळी आपल्या संघासाठी खूप महत्वपूर्ण असेल आणि ह्याची त्याला जाण आहे. आणि तसाच काही खेळ अजूनपर्यंत त्याच्या माध्यमातून खेळला जातोय. एक चांगल्या चेंडूला सन्मान देऊन सिंगल घेऊन पुढे स्कोर नेला जातोय. हा चेंडू आता मात्र स्टीअर केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. मंगेशकडे गुणवत्ता आहे आणि त्याचं काम तो चोख बजावतोय. त्याला माहिती एका साईडला जयेश आहे, माझं काम फक्त आहे मी सिंगल काढून त्याला स्ट्राईक देणं, आणि ते त्यांनी त्याची भूमिका बजावली आहे. आणि हे सिंगल रोटेशनची जी भूमिका बजावणार फलंदाज असतो ना प्रतीक, त्याचं देखील कौतुक असेल, कारण तो देखील प्लॅनिंगचा भाग आहे आणि प्लॅनिंग एक्झिक्यूट करत असताना कुठेतरी यशस्वी प्लॅनिंगला मात्र आता तो दुजोरा देताना बघायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय हा सीमा पार. मिळतील धावा पूर्ण 6. आता मात्र 6ने स्कोर पुढे गेलाय. षटक संपलाय. 2 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 27. आपण बघतोय, आपण अनुभवतोय KCCL 2026 पर्व 18व करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 हे पर्व. कैलासवासी कांचन तांडेल यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा. एक आपल्यातला एक बंधू आपल्याला सोडून गेला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हे आपल्याला
स्पर्धा बघायला मिळतीये. कांचनचं योगदान खूप आहे. क्रिकेटसाठी दिलेलं योगदान, त्यांनी दिलेली शिस्त, त्यांनी शिकवलेलं क्रिकेट, त्यांनी क्रिकेटबद्दलचं त्याचं समर्पण आपण बघितलं आणि त्याच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा आपण आज अनुभवतोय. कराडगावचे इंटर क्रिकेट प्रतीक भरपूर नाव आहेत. ज्ञानेश्वर दादा असतील, त्यांचा खेळ देखील आम्ही बघितलाय जवळून. या अशा प्रत्येक स्मृतींना आम्ही उजाळा देणार आज दिवसभरामधून. त्यांच्या स्मृतींना त्यांचा उजाळा देण्याचं काम आमच्या आपल्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे आणि होणार. नक्कीच अमरदादा, त्यांच्यानंतरची आपली घडलेली पिढी आहे, तर आपण सिनियर खेळाडूंचा सन्मान मान राखलाच पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आला यावेळी गोलंदाज मिस्टर निलेश म्हात्रे. भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे, भरपूर सामने खेळलाय आणि जयेश तांडेला प्रेशर कसं हँडल करायचं याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. अमरदादांनी देखील सांगितलं दुसऱ्या षटकामध्ये समालोचन करत असताना, आणि जयेश तांडेल त्या रीतीनं खेळ साकारतो. रणनीतीनुसार धावसंख्या येताना दिसत आहेत. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे पहिला चेंडू फेकेल. हा चेंडू दिशा दाखवलीये फक्त चेंडूला. चेंडू जातोय दन दन करत सीमारेषा लगत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू पकडेल, फेकेल. तत्पूर्वी चपलाईनं 3 धाव संख्या कंप्लीट केल्यात. मंगेश कडू याचा एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. नजाकत होती फटक्यामध्ये, ताकदीचा वापर नव्हता तर युक्तीचा वापर होता. फक्त चेंडूला दिशा दाखवली, कारण की अनुभव आहे या खेळाडूंकडे, बरेच सामने खेळलेत. बॅटल देखील तसं होतं. दोन्हीही अनुभवी खेळाडू आमने सामने होते, निलेश म्हात्रे देखील आणि मंगेश कडू दादा देखील. आता मात्र स्ट्राईक मध्ये जयेश तांडेल आणि 40+ संघात एका संघामध्ये दोघेही खेळाडू खेळतात. मात्र आता करावे गावच्या या स्पर्धेमध्ये KCCL मध्ये मात्र आमने सामने पाहायला मिळतात. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे निघतोय समोर. जयेश तांडेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बॅट पासून दूर ठेवलाय चेंडू यावेळी निलेश म्हात्रे यानं. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन चांगली होती. पुन्हा एकदा अनुभवाचा वापर करत असताना गोलंदाज निलेश म्हात्रे क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. जयेशसाठी रचलेलं हे जाळं आपण पाहतोय. पुन्हा एकदा निघतोय हा चेंडू. पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जसा बॅटला स्पर्श झाला त्यानंतर मात्र चेंडूची गती कमी झाली आणि क्षेत्ररक्षकाकडे अवधी होता चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. तत्पूर्वी मिळतील या 2 धावा. 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या आकड्यावरती. चांगल्या रन रेट नुसार खेळतो यावेळी. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना डेल्टिन रॉयल संघ. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे. हा चेंडू पॉइंटच्या वरून उडवलाय. चेंडू जातोय धन धन करत सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. काय जबरदस्त खेळ साकारतो यावेळी मिस्टर जयेश तांडेल. 360. मला 360 म्हणून का उपाधी दिली आहे, का मला मिस्टर 360 म्हणून म्हटलं जातं, त्याचं प्रात्यक्षिक, त्याचं कौशल्य दाखवत असताना मिस्टर जयेश तांडेल चांगला खेळ साकारतोय. फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 36 या आकड्यावरती. आता मात्र सरळ चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चूक करतोय. येथे मात्र जयेश तांडेलची विकेट प्राप्त झाली असती. गणेश आमचे साथी समालोचक यांच्याकडनं होते चूक. या चुकीचा भुर्दंड भोगावा लागेल टीमला. सरसेनापती जयेश तांडेलचा झेल सोडलाय अमरदादा. किती महागात पडू शकतं आता मात्र ते पाहावं लागेल. येणारा काळ ठरवेल. संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरसावली 37 या आकड्यावरती. निलेश म्हात्रे चांगली गोलंदाजी करतोय. जे जाळं विणलं होतं जयेश तांडेलसाठी, मात्र झेल गेला होता गणेश म्हात्रेकडं. विकेट मिळाली देखील होती परंतु झेल निसटला गेला आणि जयेश तांडेल याला जीवदान दिलं जातं यावेळी.
निलेश म्हात्रे याचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला चांगली गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे जयेश तांडेल. त्याला मात्र कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी झालाय निलेश म्हात्रे. आता मात्र अंतिम चेंडू मंगेश कडू असतील स्ट्राईकला. लेजंड खेळाडू 40+ संघाचे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते आहे. कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक हवी आहे जयेश तांडेलला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर डेल्टिन रॉयल संघाची धाव संख्या 2 गडी बाद 37 धावा. अमरदादा. निश्चितच धावसंख्या चांगली आहे, पण कुठेतरी जमेची बाजू जयेश अजून खेळपट्टीवरती आहे. तो झेल सोडला गेलाय, सुटला म्हणून मी गणेशच्या माध्यमातून चुकी झाली आणि ती चुकी कुठपर्यंत महागाची ठरेल हे बघणं आता इंटरेस्टिंग असेल, कारण त्या जयेशच्या खेळीवरती सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. आपण स्क्रीनवरती बघू शकताय, मेगा स्क्रीनवरती प्रेक्षकांची गर्दी बघू शकताय आणि ह्या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना सर्व करायगावातील क्रीडा रसिक बघायला मिळतात. स्क्रीनवरती आपण बघू शकताय. स्वागत पाटील तयारीत आहे, बॅट घेतली हातात त्याने. नेक्स्ट मॅच मध्ये ते बघायला मिळतील आपल्याला. अगेन्स्ट जो आई गावदेवी माता संघ एका बाजूला बघायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये दोस्ती ग्रुप 2 मातबकर संघ आमने-सामने बघायला मिळतील. तसेच आता बघू शकता अविनाश तांडेल आहे, भूपेश आहे, बाला आहे, राजेश, महेंद्र तांडेल सर्व ऑन स्क्रीन आहेत. हात केला तरी चालेल मित्रांनो. सगळे आपण लाईव्ह येतात आता युट्यूब वरती आपण बघू शकता. प्रेक्षक वाहिनीचं आपण कौतुक करूया. 3 कॅमेऱ्यानशी ही आपली घरची वाहिनी ही या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत असताना आणि काय हाय डेफिनेशन कॅमेरे आहेत, काय क्लॅरिटी आहे, कौतुक करावं तेवढं कमी. निश्चितच सर्व श्रेय जाईल कैलास म्हात्रे याला. आपल्याच गावचा सुपुत्र कुठेतरी ह्या क्षेत्रामध्ये उतरत असताना आता मात्र कुठेतरी दर्जेदार आपण त्यांची सेवा अनुभवतोय. धावसंख्या झाली निलेश 37 स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 37 धावा पण धावपळ करतोय, अनुभवतोय. 2 फलंदाज बाद झाले. जयेश तांडेल खेळतोय नाबाद 29 धावांवरती. त्याच्या जोडीला मदतीला मंगेश मात्र चांगली साथ देतोय. 4 धावांचं योगदान दिलंय त्याने देखील. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय रोहित. फर्स्ट बॉल करावे गणपती मंदिर एंड कडून गोलंदाजी करत असताना बघायला मिळेल आपल्याला. आणि हा चेंडू कुठेतरी बिग प्लेअर सामने आहे आणि त्याचं प्रेशर दडपण पहिल्याच चेंडूवरती बघायला मिळत आहे. खूपच बाहेरचा चेंडू होता. पंचांसाठी सोपा सरळ डिसिजन होता. वाईट घोषित केला गेलाय. 1ने स्कोर पुढे गेलाय. झेल सोडलाय प्रतीक, कुठेतरी झेल सोडलाय. त्याचं आता मात्र चित्र आपल्याला काय बघायला मिळेल ह्याच्यावरती सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय. निशांत म्हात्रेने स्वतःला सेट केलाय आणि शुटकेचा श्वास सोडलाय. कोणी? गणेश म्हात्रेने. कुठेतरी आता मात्र त्याने स्वतःला म्हटलं असेल बाबा नशीब पकडलास, नाही तर माझं काही खरं नव्हतं. आणि आता मात्र बिग विकेट ऑफ दिस मॅच. जयेश गोज बॅक टू द डग आउट. काय म्हणशील प्रतीक? कुठेतरी आता गणेश काय विचार करत असेल, कुठेतरी आता शांत झाला असेल, म्हणत असेल अरे बाबा सुटलो. नक्कीच गणेश म्हात्रेकडून झालेली चूक आता मात्र भरून काढले निशांत म्हात्रे यांना. जयेश तांडेलचा झेल हवेमध्ये उडाला. काय जबरदस्त ऑस्ट्रेलियन पोज मध्ये झेल टिपला निशांत म्हात्रे यांना आणि ते कव्हर देखील केले आमच्या युट्यूब वाहिनीनं, प्रेक्षक लाईव्ह युट्यूब वाहिनीनं. जबरदस्त टेलिकास्ट. प्रोप्रायटर कैलास दादा म्हात्रे. आणि आता मात्र कुठेतरी धावसंख्या रोखण्यामध्ये यश मिळेल की काय असा प्रश्न निर्माण झालाय मैदानामध्ये, कारण की ज्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या त्याला मात्र डगआउट मध्ये परतवलंय. अमरदादा. निश्चितच आपण बघू शकता निशांतने तो टिपलेला अप्रतिम झेल स्वतःला सेट केलं. सेट करत असताना चेंडूवरती नजर कायम ठेवली आणि कायम नजर ठेवत असताना चांगले सेपेंड्स बघायला मिळाले. नवीन फलंदाज योगेश तांडेल ऑन स्ट्राईक आणि हा चेंडू खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज आत्ता मात्र चुकी झाली आहे. सरळ साधा सोपा झेल सोडला गेलाय आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड पंचांकडे आता मात्र ह्या बीमर साठी रिव्ह्यू असेल. आपण विनंती करूया. तिसऱ्या पंचांची भूमिकेत असलेले सर आता मात्र ह्या चेंडूची निहाळणी पाहणी करतील. मैदानात काय घडलाय? योगेश तांडेल स्ट्राईकला होता.
चेंडू डिलिव्हर केला गेला रोनितच्या माध्यमातून, मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. ऑनफिल्ड फंजांच्या माध्यमातून आता मात्र डिसिजन दिलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन दिला जाईल. ऑनफिल्ड पंचांकडे ह्या प्रश्नाचं उत्तर थोडं नव्हतं, त्यांनी आता मात्र ही धुरा झोपावली आहे कुठेतरी तिसऱ्या पंचांवरती. अँड इट्स अ नो बॉल बीमर. आणि तिसऱ्या पंचाने मात्र दंडित केलाय आणि फेअर डिसिजन. तिसऱ्या पंचाची भूमिकेत असलेल्या पंचाने मात्र त्यांना दुजोरा दिलाय. कुठेतरी संशय होता ऑनफिल्ड पंचांच्या मनामध्ये. आणि 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने स्कोर पुढे जाईल. महत्वपूर्ण एक चेंडू देखील मिळेल. कुठेतरी ह्या धावा खूप महत्वपूर्ण ठरतील. प्रतीक तू प्रश्न केला होता जयेश बाद झाल्यानंतर कुठेतरी स्कोर कमी होईल का? निश्चितच कमी होणार, कारण जयेश कडचा असलेला क्लास वेगळा आहे. निश्चितच 10-15 धावांचा तरी डिफरन्स आपल्याला बघायला मिळेल. अजूनही 11 चेंडूचा खेळ शेष आहे, कारण मंगेश आणि योगेश सारखे अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर त्या आहेत, पण त्यांच्या खेळीतला दर्जा आणि जयेशच्या खेळीतला दर्जा यातला खूप फरक आहे. बघूया स्कोर कुठपर्यंत निवून ठेवतील हे 2 अनुभवी फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण बघतोय मंगेश आता मात्र त्याचा कुठेतरी वेगळा खेळ बघायला मिळेल का? आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय. अजून एक आता मात्र फलंदाज बाद झाला असता, मात्र हा आहे फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे बघा नीट, हा होता फ्री हिट. आणि हा मात्र 2 धाव मिळतील. झेल टिपला गेला निलेश म्हात्रेच्या माध्यमातून, मात्र फ्री हिटचा बॉल होता. कुठेतरी मगाशी आपण चर्चा केली, आता जयेशला स्ट्राईकला असता तर हा निश्चितच बाहेर गेला असता बॉल. दिस इज द डिफरन्स बिटवीन द जयेश अँड अदर प्लेयर्स. मंगेशाने आता मात्र चेंडू हवेत खेळून काढलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि झेल खाली. आता पुन्हा एकदा झेल निसटतोय. मैदानात चाललाय काय? फ्रीच्या चेंडूवरती झेल टिपला जातोय, नंतरच्या चेंडूवरती झेल सोडला जातोय. कुठेतरी चुक्या होत आहेत. या इनिंग मध्ये आपण 2 झेल सुटताना बघितलेत. प्रतीक गणेश कडून सुटला होता, आता मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये एका क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटला गेलाय. नक्कीच जशा एकेरी दुहेरी धावा जितक्या येतील तितक्या फायदेशीर ठरतील डेल्टिन रॉयल संघाला, कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे त्यांना. समोर संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, रेड डेव्हिल संघ. नेक्स्ट बॉल ऑन बॉलिंग ट्रॅक. रोनित कुठेतरी थोडीशी दमछाक झाली गोलंदाजाची, मात्र महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. आणि हा चेंडू आता मात्र इट्स आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी मात्र दंडित केलाय. एट अनदर वाईट ऑफ दिस इनिंग. अबद्दर धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावताना बघायला मिळते. आणि ह्या एका धावेने मात्र स्कोर झालाय 44 वरती 44 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण बघताय, आपण अनुभवताय KCCL 2026 हा थरार आणि ही सुपर 6 क्वालिफायची मॅच. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या साईने चेंडू खेळून काढला. लॉंग ऑफ मध्ये निशांत मात्रेसारखा दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चुकी होणं कठीण आहे. आणि आता मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण, दर्जेदार फेकी आणि चांगलं कलेक्शन गोलंदाजाचं एका धावेवरती सीमित ठेवलं गेलं. 1-1 मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळते. सिंगल्सने आता मात्र कुठेतरी डेल्टिन रॉयल्स संघ पुढे जाताना बघायला मिळते. कुठेतरी शांत वातावरण बघायला मिळते त्यांच्या खेम्यामध्ये. एकाच चौकार एकाच षटकार निश्चितच त्यांच्या पॅठे राखायला थोडासा उत्साह जोश निर्माण करून देईल. मात्र तो चौकार आणि षटकार कोणाच्या बॅटमधून बघायला मिळेल इंटरेस्टिंग असेल. मंगेश ऑन स्ट्राईक. आणि हा चेंडू हवेत खेळून काढलाय पुन्हा एकदा. आता मात्र इट्स बँक. निलेश म्हात्रे सारखा दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, अगोदरच मी वर्णन केलं. इट्स अ बँक आणि बँकेत डिपॉझिट केला गेलाय तो झेल. अजून एक फलंदाज बाद झालाय. रोनितने हा दुसरा विकेट मिळवलाय ह्या षटकातील. कुठेतरी पहिल्याच मोठी विकेट मिळवली. आता मात्र मागच्या चेंडूवरती अजून एक चांगला फलंदाजाला बाद केलाय. मंगेश गोइंग बॅक टू द डगआउट. आपण बघू शकताय कुठेतरी आता मात्र खेळपट्टीवरती येताना बघायला मिळतोय जय. देखील एक चांगला फलंदाज आहे, सराव चांगला आहे, फटके चांगले खेळतो, पण ह्या क्षणाला त्याच्या बॅटमधून फटके येतील का? ते महत्वपूर्ण धावा त्याच्या बॅटमधून बघायला मिळतील का? हा प्रश्नचिन्ह असेल. हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि त्याच्याकडे खूप नजरा लागून आहेत. संदीप तांडेल देखील त्याच्याकडून अपेक्षा करत असतील, यशोधन तांडेल त्याच्याकडून अपेक्षा करत असतील, आणि त्याचे संघ सहकारी सर्व मित्र खेळाडू त्याच्याकडून अपेक्षा करत असतील. मैदानावरती आपण बघू शकताय प्रत्येक पॅव्हेलियन मध्ये प्रेक्षक वर्ग ह्या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत असताना कुठेतरी झाडाखाली बसून देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत. गार्डन मध्ये बसून देखील प्रेक्षक वर्ग सावलीच्या छावेत म्हणजे
झाडाच्या छायेमध्ये या सामन्याचा आनंद घेताना बघायला मिळत आहेत. ही मजा आहे. KCCL म्हटलं ना तर सर्व मित्र परिवार, सर्व क्रीडा रसिक, सर्व करावे ग्रामस्थ ह्या स्पर्धेचा आवर्जून आस्वाद घेताना बघायला मिळत आहेत. क्रिकेटने आपल्याला हे दिलंय मित्रांनो, इंटर क्रिकेटची मजा काही वेगळीच आहे आणि KCCL म्हटलं तर त्यातल्या त्याच हा मजा अजूनच द्विगुणित होतो. प्रत्येक आता मात्र स्ट्राईकला जय आलाय, काय म्हणशील? नक्कीच जय एक चांगला मजबूत बांध्याचा फलंदाज आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. बघूया आता त्याच्याकडे जिम्मेदारी असेल आणि धावसंख्या येतील का. हा चेंडू उडवलाय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. आल्या आल्या षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज रुमित याचं आणि फार आवश्यकता होती या षटकाराची डेल्टिन रॉयल संघाला. प्रतीक संदीप तांडेलने उभ्या राहून त्या षटकाराचं स्वागत केलं आणि दोन्ही हात वरती उचलून टाळ्या वाजवल्यात. नक्कीच ज्या परिस्थितीमध्ये धावा येत नव्हत्या मात्र गेल्या गेल्या त्याने षटकार ठोकलाय. नक्कीच त्याचं कौतुक केलं जातंय त्याच्या डगआउट मधनं. जयच्या बॅटिंगला मात्र दाद देत असताना डेल्टिन रॉयल संघाची धावसंख्या 51. आणखीन 6 चेंडूंचा खेळ अमरदादा शिल्लक असेल. नाही निश्चित संदीप तांडेलचा पण आपण उल्लेख करूया. एक दर्जेदार फलंदाज आणि एक शैलीदार फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख होती. करायगावचं क्रिकेट म्हटलं तर त्याचं नाव देखील अग्रगण्य आहे. त्याची चपलाई, त्याची चालाखी, त्याचा चतुर क्रिकेट आपण अनुभवलाय. ही नावं आहेत ना कराव क्रिकेटच्या क्रिकेटमध्ये, ह्यांचं देखील योगदान खूप मोठं आहे. आपण जर ओपनिंग पेअरमध्ये जर काही नावं गणली ना तर संदीप तांडेलचं आवर्जून नाव घेईन मी. उत्कृष्ट खेळाडू धरम भोईरचं नाव घेईन. अकूट टप्प्याचा चेंडू जर सर्वात जास्त चांगल्या प्रकारे कोणी हाताळत असेल तर धरम भोईर, मी आवर्जून नाव घेईन त्याचं. अमित तांडेलचा उल्लेख करेन. एसटी रक्षकाच्या भूमिकेत असलेला तो धडधाकड शरीरयष्टीचा फलंदाज, त्यांनी देखील धाबे दणावून ठेवले होते. विठ्ठल मडवीचं नाव घेऊया आपण. अशी अनेक नावं आहेत ज्यांनी करावे गावच्या क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलंय. नक्कीच अमरदादा आठवणींना उजाला देत असताना, कारण की लेजंड खेळाडूंनी जो खेळ केलाय त्या काळी युट्यूब वगैरे काही नव्हतं. त्या आठवणी मात्र आता या स्पर्धेच्या माध्यमातून शेअर करताना अमरदादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 51. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद भोईर, ज्याच्याकडे अनुभव आहे बऱ्याच सामन्यांचा. 40+ संघाचा एक जबरदस्त दर्जेदार गोलंदाज. पहिला चेंडू फेकेल, स्ट्राईकला योगेश तांडेल. पुन्हा एकदा आणि येथे मात्र योगेश तांडेलची दांडी गोल केली जाते. प्रतीक मित्राने मित्राची विकेट काढली आहे. आज संध्याकाळी ह्याच्यावरती चर्चा होणार 100%. आणि हार्देव देखील, हार्देवच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते. त्याला माहिती ह्या गोष्टीवर चर्चा होणार, कारण दोन्ही जवळचे मित्र आहेत. आणि एक विनोद म्हटला ना तर निश्चितच आता संध्याकाळचा आम्हाला त्याचा आवाज ऐकायला मिळेल. नक्कीच आता मित्र होता समोर योगेश तांडेल, कर्णधार देखील आहे त्यांचा तो, त्यामुळं आवाज जरा विनोद दादाचा कमी होता. दुसरा जर फलंदाज असता तर जल्लोष केला असता विनोद भोईर दादानं. नक्कीच विनोद दादाचे अपील म्हणजे पंच घाबरून जातात त्याला, एवढ्या जोरानं अपील असते. पुन्हा एकदा यावेळी चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर फेकलाय. पंच बिरजू भगत आमच्याकडे वळतील. इट्स वाईड बॉल. 1 धावसंख्येने भर पडली जाईल. संघाची धावसंख्या 52. 52 धावा. स्ट्राईक मध्ये फलंदाज आहे साई प्रसाद. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. चांगली गोलंदाजी करतो विनोद दादा. स्लॉग ओव्हरचं षटक फेकत असताना ज्या षटकामध्ये आपण नेहमी धावा बरसताना पाहतो त्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी. आणि येथे मात्र बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. अमरदादा काय म्हणशील विनोद दादाच्या गोलंदाजीवर? KPL KCCL नाव काही असू दे,
पण विनोद भोईरचा ह्या स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळ आपण प्रत्येक पर्वात अनुभवलाय. सुमित कुमार आणि कंपनीकडून खेळत असताना त्याचा खेळ बघितलाय. यंदाच्या वर्षात आपण तो रेड डेव्हिल्सला रिप्रेझेंट करतोय आणि कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आणि तसाच प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये देखील या महत्त्वपूर्ण सुपर सिक्सच्या लढतीमध्ये देखील साकारताना बघायला मिळतोय. 2 बळी टिपलेत. विनोदकडे असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला अनुभव तो आता मात्र ह्या सामन्यात पणाला लावत असताना कुठेतरी 2 फलंदाजांना बाद केलाय. विनोदकडे क्षमता आहे, गती प्रचंड आहे आणि चेंडू एक्झिक्यूट चांगला करतो. जसा माइंडमध्ये त्याला चेंडू डिलिव्हर करायचा आहे, प्लॅन एक्झिक्यूट करताना तो प्लॅनवरती काम करतो आणि तशा प्रकारचा मारा आपण अनुभवलाय. 30+ क्रिकेट देखील त्याचं जवळून बघितलंय मी आणि त्याच्याकडे क्षमता आहे, वेग पण चांगला आहे. नक्कीच एक गुणवान गोलंदाज आहे विनोद दादा. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. आई गावदेवी माता संघ कर्णधार पाठवायचा प्लीज. यावेळी मात्र चेंडू येतोय निर्धाव. ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं त्या षटकामध्ये धावा येताना दिसत नाहीये. प्लस पॉइंट ठरतोय विनोद दादाचं षटक रेड डेव्हिल संघासाठी. डेल्टिन रॉयल संघ थोडासा निराश दिसतोय. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. एक पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न नाहीये कारण की जयने षटकार मारलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 53. अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या सत्रामधला. शेवटच्या चेंडूवर षटकार येईल का, चौकार येईल की होईल बाद, हा चेंडू ठरवेल. चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. इट्स मॅक्झिमम माइटी हिट. षटकार. प्रतीक, जयेशने फक्त 2 चेंडू फेस केलेत आणि 2 चेंडूमध्ये 2 षटकार. काय इनिंग आहे ही. कुठेतरी महत्वपूर्ण 12 धावा फक्त 2 चेंडूमध्ये. अप्रतिम खेळ आणि कुठेतरी त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवलं गेलं. ही रणनीती काही चुकीची ठरली गेली. कौतुक असेल जयेशचं. 2 चेंडू फेस करत असताना 12 धावांचं जबरदस्त योगदान. पहिल्या इनिंगचा खेळ संपला मित्रांनो, समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 59 आणि एक्झॅक्टली 60 रन्स टू विन धावसंख्या झाली आहे. प्रतीक, चांगला फायटिंग स्कोर उभा केलाय डेल्टिन रॉयल संघानं कारण की समोर तगडा संघ आहे रेड डेव्हिल्स. त्यांना मात्र टार्गेट सेट करायचं होतं. तो टार्गेट सेट यावेळी झालाय 60 आणि आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे मात्र येणारा काल ठरवेल. तत्पूर्वी आपण बोलूयात टॉस का बॉस या मंचावरती. दोन्हीही कर्णधार उपस्थित आहेत. आई गावदेवी माता संघ आणि दोस्ती ग्रुप. चला या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकीसाठी. चला या दोन्ही कर्णधार हरदेव तांडेल, रोशन भोईर. नाणेफेकी करण्यासाठी मी धन्यवाद प्रतीक. आपण विनंती करूया अरुणना म्हात्रे आणि दिलीप दादा यांना. आपण दोघांनी दोन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आता मात्र नेक्स्ट सुपर 6 मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला आपण हरदेव तांडेलला बघणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला रोशन पीडी आई गावदेवी माता वर्सेस दोस्ती ग्रुप. आणि इट्स अ टॉस विन. आई गावदेवी माता संघाने कुठे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. पीडी टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. आणि समोरचा संघ मातबगर आहे. हरदेव सारखा गोलंदाज आहे आणि त्यांच्यात फलंदाजी देखील दांडगी आहे. सर्व यंगस्टरचा समावेश केला हरदेवने. आणि कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल. त्यांचा संघ खूप चांगला आहे. काल आम्हाला त्यांनी एक हार दिलेली आहे. तरी पण आज आम्ही थोडी रणनीती आता केतन भोईर थोडी चेंज करणार आहे असं मला माहिती आहे असल्यामुळे मी सांगत आहे. नंतर बघू आता ते निर्णय सर्व केतन भोईर घेणार आहे. कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल. धावां किती धावांवरती रोखण्याचा मानस असेल. धावा 30 धावापर्यंत रोखण्याचा आमचा मानस असेल त्यांना. चला लो स्कोर वरती डिफेंड करायचं. त्यांची गोलंदाजी दांडगी आहे. केतनवरती विश्वास आहे. हरदेव समोरचा देखील गोलंदाजाने भरणा असलेला संघ आहे. 5
जबरदस्त गोलंदाज आहे, काय रणनीती असेल? रणनीती आहे पण ती सांगून जमणार नाही. 30 धावा बोललाय आम्ही. आमची ॲक्च्युली आहे ना टीम निवडताना मी बंटीला एकच सांगितलं होता की 12 टीमचा संकल्पना आहे. प्रत्येक संघामध्ये 4 गोलंदाज येतील किंवा 2 गोलंदाज येतील, पण आपल्याला 11 फिल्डर असे घ्यायचे आहेत ना की आपल्याला बाउंड्री वाचली पाहिजे. तर आमचा संघ आहे ना फिल्डिंगमध्ये मजबूत आहे आणि बॉलिंग आमची चांगली आहे. तर आम्ही आहे ना आमच्या बॉलिंग आणि फिल्डिंगच्या स्ट्रेंथप्रमाणे 55 ते 60 डाव करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि चालू मॅच कडे वळूया. तिथे माझ्या समोर जोडला जाईल ह्याच गावचा आवाज, माझा सहकारी मित्र लहान बिंदू प्रतीक तांडेल, ह्याला आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद अमरदादा. गावदेवी आई गावदेवी माता डगावट तुम्हाला विनंती करतोय, एका स्कूटीचा आरसा जरा खाली करायचा आहे. याच्या पुढचा सामना आपल्या समोर असेल सुपर 6चा सामना, आई गावदेवी माता विरुद्ध दोस्ती ग्रुप. नाणेफेकी जिंकली आहे आई गावदेवी माता संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते दोस्ती ग्रुप संघाला. चला 60 धावांचं टार्गेट आहे. संघ मैदानामध्ये दाखल झालाय. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करण्यासाठी जयेश तांडेलची सेना उतरली आहे 60 धावसंख्या डिफेन्स करण्यासाठी. परंतु दुसऱ्या साईडला देखील संघ मालक जयेश तांडेल आहे रेड डेव्हिल संघाचा. त्याची देखील सलामीची जोडी रेड डेव्हिल संघाची मैदानामध्ये दाखल होईल. चला 60चं टार्गेट आहे. प्रतीक आज महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त आपण सर्व महिलांना शुभेच्छा देऊया. जागतिक महिला दिन. स्वप्न तिचं, पंखही तिचेच, जिद्दीच्या जोरावर आभाळ कवेत घेण्याचे सामर्थ्य ही तिचेच, अशा प्रत्येक रणरागिणीला महिलेला आपण या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आपण शुभेच्छा देऊया. कारण महिलांचं योगदान देखील खूप आहे. आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत असताना बघायला मिळते आणि कुठेतरी अग्रेसर आहे. क्रिकेटमध्ये देखील बघितलं आपण, वर्ल्ड कप देखील जिंकलाय महिलांनी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला वर्ग त्याच ताकदीने आता मात्र काम करताना बघायला मिळते. अशा प्रत्येक महिलेला, प्रत्येक रणरागिणीला आपण जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊया. सेकंड इनिंगला कुठेतरी सुरुवात होती आणि सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना आपल्याला एका बाजूला बघायला मिळतोय वन मॅन आर्मी, ज्याने कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ खेळला. निलेश मडवी कुठेतरी दमछाक झाली होती, 4 फलंदाज बाद झाले होते आणि काय खेळी खेळला, कुठेतरी चांगलं योगदान देत आपल्या संघाला मात्र फिनिशिंग लाईनच्या पार नेलं. तोच निलेश मडवी. स्ट्राईक एंड, नॉन स्ट्राईक एंडला बघतोय आपण आणि स्ट्राईक एंडला डावखोऱ्यात त्याचा सरसेनापती ऑफ द टीम धनेश भोईर हा देखील एक मातब्बर खेळाडू आहे. करावी 11ला रिप्रेझेंट करत असताना कुठेतरी चांगला खेळ त्यांनी देखील साकारलाय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर 360 ऑफ द करावे विलेज ऑन टू द बॉलिंग ट्रॅक फ्रॉम द नेरुल ज्वेल एंड. बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतं जयेशला, जेटीला. मागे पण आवाज भरपूर आहे, त्यांचा पण सण आहे, कुठेतरी उत्साह साजरा करतायत राजस्थानी. चला पहिला चेंडू आता मात्र जेटी आणि हा चेंडू उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू कुठेतरी इनसाइड एज घेतली गेली आणि बिहाइंड द विकेट रुपेश भोईरने मात्र आपलं कामगिरी बजावले. पहिला डॉट बॉल बघायला मिळतोय. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू डॉट बॉल. स्ट्राईकला धनेशला बघतोय आपण. जरा बिहाइंड द विकेट लेग साइडला जी गाडी आहे ना पॅव्हिलियन मध्ये, तिचा आरसा नीट करायचा आहे. बिहाइंड द विकेट बघा ना लेग साइडला. आता मात्र फाईन लेगला, आताचा फाईन लेगचं क्षेत्र निलेश म्हात्रे जिथं उभा आहे ना, निलेश म्हात्रे, निलेश त्या गाडीचा आरसा जर नीट करायचा आहे. हा खाली करा. ओके ओके, धन्यवाद. पहिला चेंडू मात्र कुठेतरी चांगला खेळायला गेला. नंतरचा वाईट बॉल. अवंतर धावसंख्येने मात्र ह्या पाठलागाचा प्रारंभ आणि सुरुवात होताना आपण बघतोय. जयेश तांडेल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र कव्हर्स मध्ये लॉकटेड कव्हर ड्राईव्ह खेळलाय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा आलाय पहिला या इनिंग मधला चौकार.
कुठेतरी श्वास रोखून धरला होता धनेशने देखील. जयेशच्या रीच मध्ये येतोय की काय असं वाटलं असेल थोडा वेळासाठी. क्षणभर कुठेतरी श्वास रोखून धरले असतील रेड डेव्हिल संघाच्या पाठीराख्याने, पण इट्स आउट ऑफ रीच. चौकार मिळालाय. चौकाराने स्कोर पुढे गेलाय 5 वरती. 5 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल. आणि हा चेंडू अजून एक दर्जेदार ऑफ साइडला डोलवलेला फटका. बॅक टू बॅक 2 फोर्स. लगातारचे 2 चौकार बघायला मिळत आहेत. 2 चौकार निष्पादन धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळते 9 वरती. दोन चौकार आल्यात. तिसरा आला तर 1500 रुपयाची कमाई होईल. सचिन तांडेल यांच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिक साठी म्हणजे चौकारांच्या हॅट्रिक, षटकारांच्या हॅट्रिक, विकेटच्या हॅट्रिक साठी रोख रक्कम 1500 रुपयाचं पारितोषिक लगातार ठेवलं गेलंय. आणि आजच्या शेवटच्या दिवसामध्ये देखील तीच ऑफर सर्व खेळाडूंसाठी असेल. 2 चौकार आल्यात. तिसरा बघायला मिळेल का? कॅन ही अर्न 1500 फॉर हिम बाय हिटिंग 4? एक चौकार अजून त्याच्या माध्यमातून टोलवला जाईल का? ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल. जयेश टू धनेश. आणि हा चेंडू गतीवरती स्वार होत असताना कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. हा डॉट बॉल येतोय. 2 चेंडू फलंदाजाचे होते. 2 चौकार डोलवले. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. यस प्रतीक. चला नेक्स्ट बॉल. बॉलिंग ट्रॅक जयेश. आणि हा आलाय जबरदस्त फिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग 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 6. हा आलाय KCCL 2026 दर्जेदार षटकार. कुठेतरी चांगला खेळ साकारला धनेशने. कौतुक असेल. दूर कर्णधारांमध्ये चालू असलेले हे बॅटल आपण अनुभवतो. एका बाजूला जेटी जयेश टांडेल तर दुसऱ्या बाजूला धनेश भोईर. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत. कुठेतरी आता मात्र धनेश भोईर याचा मात्र खेळ चांगला साकारताना बघायला मिळतोय. वर्चस्व प्रस्थापित करताना बघायला मिळतोय धनेशला. आणि हा जोर एक कडक आहे मात्र तिकडे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण झालाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हा ना आणि डायरेक्ट हिट देखील केला गेलाय. पंचांकडे दाद मागितली गेली मात्र पंच तटस्थ आहेत. कुठेतरी सेफली पोहोचलाय असा आदेश निर्वहन पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. 2 धाव पूर्ण केल्या गेल्यात. कुठेतरी कॉलिंगचा अभाव बघितला. कुठेतरी थोडासा तालमेल बिघडलं होतं मात्र वेळेत स्वतःला दोन्ही फलंदाजांनी सावरलं आणि वेळेत क्रीच मध्ये देखील दोन्ही फलंदाज पोहोचले. त्या 2 महत्वपूर्ण धावा जोडल्या जातील. पहिल्या षटकाचे मित्रांनो इथं 5 चेंडू टाकून झालेत. 5 मध्ये षटक संपलाय. धावसंख्या आपण बघतोय 17-17. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. समाप्ती झाली आणि 17 धावसंख्या आपण धावपळावरती बघतोय. वाईल्ड चेसिंग 60 रन्स. आणि ह्या महत्वपूर्ण लढतीमध्ये सुरुवात चांगली गेली आहे. एकही फलंदाज न गमावता पहिल्या षटकात 17 चांगली धावसंख्या म्हणेन. कुठेतरी 12च्या सरासरी राखायची होती प्रतीक. 12ची सरासरी राखत असताना पहिल्या षटकात 17 काढल्यात. नक्कीच 60 धावांचं टार्गेट असताना चांगलं प्रत्युत्तर दिलंय धनेश भोईर यानं. जयेश तांडेलवरती आक्रमण हल्ला चढवलाय पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये आलाय बबलू. पहिला चेंडू फेकलाय. क्षेत्ररक्षण होतंय. उचलेल फेकील. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. जी रणनीती आखली होती ज्या रणनीतीनुसार खेळ करायचा होता मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात जेवढ्या धावा येतील तेवढं टार्गेट सोपं होईल ही त्यांची रणनीती मात्र सफल ठरली आहे. यावेळी फलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये 60 धावांचा पाठलाग करायला उतरलाय संघ रेड डेव्हिल संघ.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बबलू बबलू यांचा आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये धनेश भोईर जो चांगला खेळ साकारतोय आपल्या संघासाठी सरसेनापती टीम आयकॉन रेड डेव्हिल संघाचा साठ धावांचं टार्गेट असताना कुठेतरी पहिल्या षटकामध्ये जयेश्वर केलेलं आक्रमण अतिशय महाग. यावेळी चेंडू हवेमध्ये चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे झेल बाद. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय योगेश दादानं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता. चांगलं कमबॅक केलं आणि पहिला धक्का लागला यावेळी रेड डेव्हिल संघाला. ज्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या तो फलंदाज माघारी परतलाय पण त्यांनी त्याची कामगिरी पूर्ण केली आहे असं तरी समीकरणाबद्दल आपण पाहिलं तर त्याची कामगिरी त्यांनी पूर्ण केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावसंख्या केल्यात. जयेश तांडेलला चांगला चोपलाय त्याने पहिल्या षटकामध्ये. आता मात्र त्याची विकेट प्राप्त केली जाते आहे बबलू याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता मात्र आलाय निशांत म्हात्रे वनडाऊनच्या स्वरूपात. एक गुणवान एक जबरदस्त अष्टपैलू परफेक्ट ऑलराऊंडर निशांत म्हात्रे. धनेश भोईर माघारी परतलाय. पुन्हा एकदा बबलू पुढचा चेंडू फेकेल आपल्या षटकातील. चांगलं कमबॅक केलंय दुसऱ्या षटकामध्ये बबलू यानं. पुन्हा एकदा निघतोय हा चेंडू पंचांकडे अपील कॉट बिहाइंड आणि फलंदाज होईल बाद. निशांत म्हात्रे बॅक टू बॅक दुसरा धक्का रेड डेव्हिल संघाला. साठ धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये पाहिले आपण 17 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पाहिले आपण 2 विकेट. महत्वपूर्ण विकेट रेड डेव्हिल संघाचे. दोन्ही मजबूत फलंदाज माघारी डगआउट मध्ये परतवलेत बबलू या गोलंदाजानं. अमरदादा काय म्हणशील? चांगली गोलंदाजी. कुठेतरी पहिल्या षटकाची इथं भरपाई होताना बघायला मिळते. स्प्रे स्प्रे हवा आहे मैदानामध्ये. स्प्रे कोणाकडे असेल तर मैदानामध्ये घेऊन जा. इथे मगाशी होता स्प्रे आता कुणी नेलाय ते माहिती नाहीये. साठ धावांचा पाठलाग करताना आता कुठेतरी 2 विकेट प्राप्त केल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय डेल्टिन रॉयल संघाचं. जयेश तांडेलच्या 17 धावा काढल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये असं वाटलं की आक्रमण होईल की काय परंतु तसं चित्र घडताना दिसत नाहीये. आता मात्र नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. आज कुठल्या पद्धतीने उतरलाय? आज उजवा. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे डेल्टिन रॉयल संघाकडनं. हॅट्रिक साठी 3000 संघमालक संदीप तांडेल आणि यशोधन तांडेल यांच्याकडनं. डेल्टिन रॉयल संघाचे संघमालक यांच्याकडने हॅट्रिक साठी सुवर्ण संधी असेल. बबलू याला हॅट्रिक चेंडू. स्ट्राईक मध्ये निलेश म्हात्रे. बबलू याचा हॅट्रिक चेंडू. चेंडू हवेमध्ये मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज होईल बाद. जबरदस्त गोलंदाजी. 3 मजबूत फलंदाज तंबूमध्ये परतवल्यात या गोलंदाजानं. काय जबरदस्त विश्लेषण अमरदादा.
निश्चितच. आणि मी थोडा क्षमस्व असेल, थोडा मी दुसऱ्या चर्चेत सहभागी होतो म्हणून तुमच्याकडे यशोदंत तांडेल आमचं लक्ष गेलं नाही. जस्मिन तांडेल मात्र आम्हाला सूचित करायला आले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. इथं इथपर्यंत येऊन त्याने आम्हाला सूचित केलं. कुठेतरी आम्ही दुसऱ्या चर्चेत डिस्ट्रॅक्ट होतो. 3000 मात्र मिळालेत यशोदंत तांडेल यांच्या माध्यमातून. या हॅट्रिक साठी पुरस्कृत केलेले हे 3000 रुपये ते वेगळे आहेत. 1500 आणि हे 3000, 4500 ची कमाई झाली आहे. दिवस सुटलाय. डेल्टिल रॉयल संघानं हॅट्रिक साठी पैसे लावले होते आणि ते हॅट्रिक प्राप्त केले. गोलंदाजानं बबलू यानं जबरदस्त खेळ साकार केला. यावेळी 3 मोहरे टिपलेत या गोलंदाजीमध्ये. 3 मजबूत फलंदाज माघारी परतवलेत. निश्चितच. आता हे डेल्टिल रॉयच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले 3000, तसेच सचिन तांडेल यांच्या माध्यमातून 1500 रुपये होते, म्हणजे 4500 रुपये लागू झालेत. 3 दिवसामध्ये आपण बघितलं सचिन तांडेल यांच्या माध्यमातून प्रत्येक हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आता मात्र कुठेतरी हे 3000 डेल्टिल रॉयच्या संघ मालकाने म्हणजे यशोदंत तांडेल आणि संदीप तांडेल यांच्या माध्यमातून हे 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. कुठेतरी कमबॅक केलाय. इट्स अ बिग बॅटल. यू आर वॉचिंग द KCCL 2026 हा थरा. नेक्स्ट बॉल आउट ऑफ बॉलिंग ट्रॅक. सरपंच हा चेंडू आता जस्ट फ्लिक केलाय. कुठेतरी धावसंख्या थांबली होती, रोडावली होती, मंदावली होती ती आता मात्र या 2 धावेने पुढे जाताना बघायला मिळेल. चांगला गोलंदाज आहे. नवीन फलंदाज आपण स्ट्राईक एंडला बघतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धाव मात्र टोलून काढल्यात वरने. द यंग गन ऑफ करावे क्रिकेट. काल आपण त्याला चान्स खेळताना बघितलं. कुठेतरी नाईट क्रिकेटमध्ये देखील संधी मिळाली होती. आणि हा चेंडू आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने फटका खेळलाय. 1च धाव मिळेल कारण तिकडे जेटी आहे जयेश तांडेल, त्याच्याकडून चुकी होणं खूप कठीण आहे. 1च धाव मिळेल. एका धावेने मात्र स्कोर पुढे गेलाय. काल आपण नाईट क्रिकेटचा सामना देखील बघितला. प्रतीक करावे ब संघ खेळत असताना कुठेतरी चांगला खेळ साकारला. पहिल्या सामन्यामध्ये 48 धावा डिफेंड केल्या आणि काय गोलंदाजी केली. कौतुक असेल करावे ब संघाचं. कुठेतरी नवीन नवोदित चेहऱ्यांना तिथं त्या संघामध्ये संधी दिली गेली आहे. धावसंख्या 21 झाल्यात वरद. हे बघा क्रिकेटवरती आवर्जून लक्ष देणार हे खेळाडू आहेत. स्कोअरवरती बारीक लक्ष आहे. टार्गेट किती आहे, किती काढायचे आहे, त्यांचं गणिती समीकरण काय आहे. आणि दोन्ही खेम्यामध्ये आता मात्र ह्या स्कोअरकडे बारीक लक्ष असेल. चेंडू शेष असतील आता मात्र 18 आणि काढायच्या आहेत 39, म्हणजे 13ची सरासरी राखावी लागेल प्रतीक. अमरदादा, आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं की चांगली रणनीती पाहायला मिळते आपल्याला. सरासरीनं टार्गेट चेस करताना दिसतोय रेड डेव्हिल संघ. परंतु या षटकामध्ये थोडीशी पिचे हाट झाले आहे, कारण की 3 मोठे फलंदाज बॅक टू बॅक माघारी परतवले. ते गोलंदाज बबलू यानं चांगलं कमबॅक केलं या सामन्यामध्ये. 60 धावांचं टार्गेट असताना कुठेतरी सामना बॅलन्स ठेवलाय. आता मात्र समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 39 धावा. प्रतीक मजा येणार आहे मात्र, कारण आता मात्र दमछाक बघायला मिळेल फलंदाजांची पण. कारण गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर बघतोय ना, ओमकार तांडेलचा सराव रेग्युलर सराव आहे. ह्याच्याकडे क्लास चांगला आहे आणि त्यांनी स्वतःला सिद्ध देखील केलं. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली. हे षटक खूप महत्वपूर्ण असेल, कारण ह्या एंडने जर धावा रोखण्यात कुठेतरी यश मिळालं तर निश्चितच शेवटच्या 2 षटकात गणिती समीकरण थोडंसं महागडं होऊन जाणार. आणि ह्या अपेक्षित असेल कुठेतरी डेल्टिन रॉयल्स संघाचा पाठीराखा आणि रेड डेव्हिल्स संघाचा पाठीराखाचा विचार करत असेल. कमीत कमी ह्या षटकात आपल्याला 14 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. कुठेतरी चेस ऑन ठेवण्यासाठी त्या 15 धावा त्यांच्यासाठी गरजेचे आहेत. नक्कीच अमरदादा, जयेश तांडेलनं भरोसा दाखवलाय ओमकार तांडेलवरती. पहिला चेंडू फेकतोय. हा चेंडू फेकलाय. गती होती चेंडू मध्ये. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. बीट होतोय. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. निश्चित मी उल्लेख केला प्रतीक ओमकारचा, कारण रेग्युलर प्रॅक्टिस आहे, रेग्युलर सराव आहे. संध्याकाळी आपण येतो ना तर रेग्युलर गोलंदाजी करताना बघतो मी याला.
आणि सराव नेहमीच मदत करणार तुम्हाला. क्रिकेटमध्ये तुमचा सराव खूप महत्वाचा आहे. अजून एक 2 डॉट बॉल आलेत आणि जसे डॉट बॉल तुम्ही खेळणार डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढणार, तुमचा मॅच मध्ये हा पाय माघारी जाणार एवढं मात्र निश्चित. तुमचा पाय खोळत जाणार. यस प्रतीक. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगला भरोसा दाखवलाय ओमकार तांडेलवरती. स्वतः जिम्मेदारी घेतली आपल्या खांद्यावरती गोलंदाजी करत असताना. कॅप्टन खुश असेल जयेश तांडेल. 2 चेंडू आल्यात निर्धाव. आता मात्र समीकरण असेल येणारे 16 चेंडू आणि 39 धावांची गरज. बॅट शिकडा इथपर्यंत आवाज आलाय. फलंदाज होईल बाद. वरद सारखा फलंदाज माघारी परतलाय. 4था धक्का लागलाय रेड डेव्हिल संघाला. आता कुठंतरी भयान शांतता पाहायला मिळतीये रेड डेव्हिलच्या डगआउट मध्ये. चांगलं कमबॅक. जयेश तांडेलनं पहिल्या षटकामध्ये मार खाल्लं होतं. 17 धाव संख्या काढल्या होत्या. त्यानंतर बबलू आणि ओमकार सरासरीची गोलंदाजी आतापर्यंत. जबरदस्त गोलंदाजी. निश्चित प्रतीक पहिलं षटक जोश उत्साह उल्हास आपण रेड डेव्हिल्सच्या खेम्यामध्ये बघितला. नंतरच्या हाताचे आलेले हे 9 चेंडू कुठेतरी डेल्टिन रॉयल्स संघ आता मात्र उत्साह आणि जोश साजरा करताना बघायला मिळते. त्याचं कारण आहे 9 चेंडू दर्जेदार खेळवलेत. कुठेतरी समोरच्या संघाला पुरेपूर बॅकफुटवर पाठवलाय. पहिल्या षटकात 17 धावा खाल्ल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाने आपल्या कर्णधाराला आपल्या संघाला कुठेतरी मॅच मध्ये घेऊन आणलाय. मॅच बनवलंय असं मी म्हणेन. आता उर्वरित चेंडू शेष असतील 15. म्हणजे अर्ध्या इनिंगचा खेळ संपलाय. 15 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 मध्ये 39 काढायचे आहेत. पहिल्या 15 मध्ये फक्त 21 काढलेत. म्हणजे जर आपण पर्सेंटेज वाईज क्रिकेट बघितलं तर दूरवरचा पल्ला गाठायचा आहे रेड डेव्हिल्सला आता. आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र तिकडे क्षेत्ररक्षण होत नाहीये आणि हा येतोय चौकार. महत्वपूर्ण चौकार म्हणेल. कुठे धावसंख्या थांबली होती. हा महत्वपूर्ण चौकार बघायला मिळतो आपल्याला. फलंदाज हर्षल मडवी हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. डावखोर त्याचा फलंदाजाला स्टेपअप केलाय. कुठेतरी चांगली रणनीती आहे. कारण ह्या एंडने डावखोर त्याचा फलंदाज त्याला हा पूरक एंड आहे. ओमकार तांडेल वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट डिलिव्हरी आणि हा चेंडू कनेक्शन जबरदस्त आहे. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट दिस इज. अरे हा षटकार KCCL 2026 दर्जेदार षटकार. जबरदस्त खेळ. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर आलाय षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 31. आणखीन 29 धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 29 धावा. काय फटका खेळलाय. मात्र कौतुक असेल हर्षलचं. अप्रतिम फटका आणि खोलवर टप्प्याचा चेंडू जस्ट शॉर्ट ऑफ दॅट यॉर्कर लेन आणि पुरेपूर समाचार घेतला आणि सरळ मिनी हेलिकॉप्टर लगावला. पूर्णपणे त्याने त्याचा कलईचा मनगटाचा वापर केला आणि ताकदीने मात्र फटका तो लिलिया सीमा पार केला. महत्वपूर्ण षटकार. चेस इज ऑन म्हणणारा षटकार बघायला मिळतोय आणि कौतुक असेल कर्णधाराचं आणि टीमचं. कारण ह्या क्षणाला डावखोऱ्या त्याचा फलंदाज पाठवणं कुठेतरी रणनीती चांगली आहे असं म्हणेन मी. कारण चांगला दर्जेदार गोलंदाज आहे आणि डावखोऱ्या त्याच्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना कुठेतरी आता मात्र दमछाक झाली ओमकारची. पहिले 3 चेंडू चांगले हाताळले प्रतीक त्याने. 3 मध्ये कुठेतरी रोखून धरलं. मात्र ह्या 2 चेंडूंवर चांगलं फोडलाय. आता मात्र अजून एक दर्जेदार फटका. बॅक टू द बॉल. चेंडू जातोय तिकडे. प्रोटेक्शन आहे. योगेश तांडेल पूर्ण 100% एफर्ट देत असताना ह्या इनिंग मध्ये बघायला मिळतोय. 2 झेल चांगले टिपलेत. अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कुठेतरी एकच धाव मिळाली आहे का 2 काढल्यात. 2 काढल्यात. 3 षटकांची सांगता झाली. समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 33. अजूनही 27 ची गरज आहे. कुठेतरी 13 ची सरासरी राखायची होती शेवटच्या 3 षटकांमध्ये. त्यापैकी आता मात्र 12 काढलेत. शेवटचे 2 षटक शेष असतील प्रतीक. 2 षटकांचं विवेचन आता मात्र आपल्या माध्यमातून केलं जाईल. 2 षटक 27 धावा. काय म्हणशील. नक्कीच जो टार्गेट सेट केला होता
टेंटिल रॉयल संघानं. त्याला मात्र चांगला प्रतिसाद दिला येतो. बबलू आणि ओमकार तांडेलना गोलंदाजी करत असताना 3 चेंडूंवरती चांगली कामगिरी, 3 चेंडूंवरती थोडासा मार खाल्ला तरीही देखील सरासरीची गोलंदाजी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा, 27 धावा 12 चेंडू असं हे समीकरण. करूया मरोची स्थिती. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहील. जो पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज रुपेश भोईर. स्ट्राईक मध्ये फलंदाज निलेश मडवी. निलेश मडवी यानं पहिला सामना जिंकून दिलाय रेड डेव्हिल संघाला. त्याच्याकडनं अपेक्षा असतील, त्याच्यावरती जिम्मेदारी असेल, त्याच्यावरती भरवसा असेल. पुन्हा एकदा रुपेश, पहिला चेंडू निलेश साठी. हा चेंडू उडवलाय, चेंडू गेला गेला आउट ऑफ द पार्क. जसा फटका खेळला ना प्रतीकने, तो चेंडूकडे बघतच राहिला. काय फटका होता. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आता रेड डेव्हिल्स टीमचे मात्र पाठीराखे कुठेतरी जागे झाले असतील. नक्कीच सलामी आलाय, सलामीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत आपली विकेट साबूत ठेवलाय आणि त्याला माहिती आहे हे ह्या ओव्हरसाठी, ह्या क्षणाला आता मात्र तो खेळ साकारण्यासाठी सज्ज झालाय. नक्कीच चांगली फटकेबाजी आहे, चांगली फलंदाजी आहे निलेश दादाची. पुन्हा एकदा रुपेश, पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, हा देखील जाईल आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक मॅक्झिमम 2 षटकार. आता मात्र रेड डेव्हिलच्या डगआउट मध्ये जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट प्रतिसाद मिळतोय. निलेश मडवी याला, निलेश मडवीवर भरवसा दाखवलाय संघ मालक जयेश तांडेल यांना. आणि त्याला मात्र सार्थ होत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली निलेश मडवी याची. आणि या निर्णायक सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा फिरकावण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव, डॉट बॉल. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. 9 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा रुपेश निघतोय निलेश साठी. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. शतरक्षक चेंडू मागे धावतोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथे होतीये गफलत, गडबड होतीये मंगेश दादाकडनं. चेंडू सुटला जातोय. कलेक्शन खराब पाहायला मिळतंय. फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु ही मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. निश्चितच आता मात्र ही चुकी गणली जाईल, कारण शेवटचं षटक मंगेशला जात आलायचंय आणि डावखोऱ्यात त्याचा फलंदाज आहे. आणि त्या एंडने हर्षलने मात्र कमाल दाखवली आहे. आणि त्याला शेवटचं षटक फेस करत असताना कुठेतरी मंगेश समोर असेल आणि ती चुकी त्यावेळी आपण गणना करू त्या चुकीची, कारण खूप मोठी चुकी आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून, या मॅचच्या समीकरणाच्या दृष्टिकोनातून. कारण धावसंख्या अजूनही गरज आहे 14 धावांची. 8 चेंडू शेष शिल्लक बाकी आणि नवीन फलंदाज देखील आपल्याला विकेटवरती बघायला मिळाला असता. मॅचचं प्रेशर भरपूर मोठं आहे. नवीन फलंदाजाला निश्चितच दमछाक झाली असते, कारण बिग मॅच आहे आणि ह्या निर्णायक सामन्यामध्ये कुठेतरी प्रेशर हँडल करणं खूप महत्वपूर्ण ठरलं असतं नवीन फलंदाजाला. हा डॉट बॉल खेळला गेला आर्शलच्या माध्यमातून. रुपेशने मात्र पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्ले. नंतरच्या 3 चेंडूंवरती मात्र कुठेतरी कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. 7 मध्ये 14ची गरज. लास्ट बॉल ऑफ दिस सेकंड लास्ट ओव्हर. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला डोलवला. एक सिंगल साठी प्रयत्न झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि केला गेलाय. आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने स्कोर पुढे गेलाय. 4 षटकांची मित्रांनो इथं समाप्ती झाली. सांगता झाली धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 48-48. अजूनही 12 धावांची गरज असेल. यस प्रतीक. नक्कीच 12 धावांची गरज असेल. येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. जयने ठोकलेले 2 षटकार म्हणजे त्याने काढलेल्या 12 धावा ह्या किती महत्वपूर्ण आहेत, त्याची किंमत किती आहे ते मात्र आता या शेवटच्या षटकामध्ये दिसतेय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल ती रेड डेव्हिल संघाला विजयासाठी.
संघ मालक रेड डेव्हिल संघाचे जयेश तांडेल आणि डेल्टिन रॉयल संघाचे संघ मालक यशोधन दादा तांडेल, संदीप दादा तांडेल. निश्चितच दोन्ही संघाचे संघ मालक आता मात्र कुठेतरी या सामन्याकडे आवर्जून लक्ष देताना बघायला मिळतात. एका बाजूला आपण बघतोय डेल्टिन रॉयल संघ मालक असतील संदीप दादा तांडेल, यशोधनजी तांडेल आणि दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल्स टीम जयेश तांडेल यांनी पॅक केलेला हा संघ. आणि मात्र 6 मध्ये 12ची गरज आहे. कुठेतरी KCCL ही दर्जेदार स्पर्धा कुठेतरी यशस्वी होताना आपण अनुभवतोय. प्रत्येक सामना काटेकी टक्कर बघायला मिळाला. कुठेतरी क्रिकेटचा विजय होताना बघायला मिळतोय. ॲज बिंग क्रिकेट लवर आम्हाला हवंय काय, शेवटच्या चेंडूवरचा फिनिश, लास्ट बॉल फिनिश, रोमहर्षक मॅचेस, अशा प्रकारच्या सामन्यांचे आम्हाला अनुभव घ्यायला आवडेल. आणि तसंच काय चित्र ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालं आहे. सुरुवातीचे पहिल्या दिवसातले 2 सामने आपण बघितले, अप्रतिम सामने झाले. कुठेतरी हा सामना देखील बघितला. विपुलची आपण बॅटिंग बघितली कालच्या दिवसामध्ये, या स्पर्धेतला अर्धशतक झळकावताना बघितलं. तर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय अनुभवी गोलंदाज ज्याने कालच्या सामन्यामध्ये करामत केली होती आणि जबरदस्त षटक हाताळत असताना धनेश कडू सारख्या मातब्बर फलंदाजाला थांबवलं होतं आणि आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये इथपर्यंत पोहोचवण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मंगेश कडू. नेक्स्ट बॉल, हा चेंडू घुटना टेक, तमाशा देख. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. एक्सलंट पहिल्या चेंडूवरती षटकार. वाव, जबरदस्त फलंदाजी. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू सहज लिलेया पार केला. काय अप्रतिम फटका आहे आणि निलेश मडवीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय आत्मविश्वास आहे. थांबला शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी खेळी कशी साकारावी याचं प्रात्यक्षिक त्याने ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा देताना बघतोय आपण. कालच्या दिवसामध्ये देखील पहिल्याच सामन्यात कुठेतरी अडचणीत होता आणि अडचणीतून बाहेर काढलं आणि संघाला आपल्याला फिनिशिंग लाईनच्या पायावर नेलं. आज देखील तसाच खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आणि अजून एक वाव इट्स अ फिनिश. जबरदस्त फलंदाजी यार. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. अरे काय जोश, उत्साह, जल्लोष. रेड डेव्हिल्स टीम पहिल्याच पर्वामध्ये पदार्पण करत असताना ट्रँग्युलर मध्ये प्रवेश मिळवलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग. कौतुक असेल निलेश मडवीचं, कौतुक असेल प्रत्येक त्या पाठीराख्याचं ज्यांनी ह्या संघाला मात्र पाठबळ दिलाय. आणि हार्ड लक टीम डेल्टिन रॉयल्स टीम, कर्णधार जयेश तांडेल कुठेतरी आता मात्र हताश नाराज आहे. पण वेल प्लेड, चांगला खेळ साकारलात आणि तुमचं देखील कौतुक असेल संदीप दादा तांडेल यांचं आणि कौतुक असेल यशोधनजी तांडेल यांचं. त्यांनी देखील चांगला मात्र इथं सहभाग नोंदवला आणि आपलं संघाचं मात्र इथं मनोबल वाढवण्याचा वारंवार आपल्या माध्यमातून प्रयत्न केला गेला. कुठेतरी मात्र चांगला खेळ साकारलाय. कोणाला तरी हरणं मात्र गरजेचं आहे, तरच कोणीतरी जिंकेल. आणि कुठेतरी आता मात्र बाजी पटकावली आहे. मी कौतुक करेन निलेश मडवीचं आणि त्याच्याकडचा असलेला मॅच टेम्परमेंट त्याने प्रत्येक वेळी दाखवलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग दिस इज यार. आणि नो डाऊट ही इज द प्लेअर ऑफ द मॅच निलेश मडवी या महत्वपूर्ण सुपर 6 लढतीमध्ये. आणि मी विनंती करेन तसेच आमचे परम मित्र करावगावचे अजून एक दर्जेदार खेळाडू निलेश म्हात्रे यांचं देखील इथं आगमन झालंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आता मात्र सन्मानित करणार आहोत. तसेच मी बबलूला सरपंचाला देखील विनंती करेन, आपल्यासाठी देखील रोख रक्कम पारितोषिक ठेवलं होतं आपल्या ओनर्सने. तसेच रोनित सांगडे आणि विनोद भोईर. रोनितला विनंती असेल, विनोद भोईरला विनंती असेल आणि निशांतला. आपल्यासाठी रोख पारितोषिक होतं सांगडेच्या माध्यमातून, आदित्य सांगडे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये होते. तिघांना वैयक्तिक